इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गटारी अमावस्येच्या अनुषंगाने गोवा राज्य निर्मित आणि मध्य प्रदेशातील विक्रीस आलेले विदेशी मद्यासाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग आणि नंदिनी नदी पुलाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर सर्व्हिस रोड लगत मुंबई नाका या ठिकाणी सापळा रचून ट्रक क्रमांक KA22 या वाहनाच्या ड्रायव्हरकडे चौकशी केली असता त्याच्या ट्रकमधून गोवा राज्यात निर्मित तसेच मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी आलेला 2,14,74,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, विठ्ठल भुकंड, उपाधीक्षक अमृत तांबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक RJ पाटील, दुय्यम निरीक्षक धीरज जाधव, अहिरराव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक शिंदे, वाघ, महेश सातपुते, प्रवीण अस्वले, विजेंद्र चव्हाण, महेंद्र भोये यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. NCN न्यूजसाठी सचिन देवटे, नवीन नाशिक.